नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा नागपूर शहरातील नवीन पुरस्कारार्थीचा जाहीर सत्कार महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ प्रजी नागपूर द्वारे रविवारी रविभवन येथील सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे हे होते, तर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आमदार अभिजित वंजारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मिताई बर्वे, योगेश गद, राज्य अध्यक्ष समाज भूषण संघ रामगोविंद खोब्रागडे, राज्य उपाध्यक्ष समाज भूषण संघ भूषण दडवे, राज्य सरचिटणीस समाज भूषण संघ प्रकाश कुंभे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉक्टर नीलम घाटे, जयसिंग कचवाहा, सोनाली घोडमारे, उमेश पिंपरे, अशोक कोल्हटकर, नैना झाडे, राजू शेंडे, रामभाऊ कावळकर, सुरेश पाटील, बेबीताई गौरीकर, शिवदास वासे, प्राध्यापक किशोर बिर्ला, राजेश हातीबेड, अशोक सेन चौहान, रमेश फुले, सुचिता कांबळे, भगवान ढगे, राजू फुले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भूषण दडवे यांनी केले, तर आभार प्रकाश कुंभे यांनी मानले. कार्यक्रमाला असंख्य नागरिक उपस्थित होते. भविष्यात नगरसेवक व्हावं आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यांना, आणि त्या खूप मेहनत करते. दुसऱ्या मेहनत सोबत त्या उमेश मणिराम पिंपळे पर अभी भी लाल बाग समिति की 100% अंमलबजावनी नहीं हुई सर. कुछ बाकी वो करना है. अशोक शिवराम कोल्हटकर, धन्यवाद सर. अनिल कृष्णराव नगरारे, अनिल कृष्णराव नगरारे सौ नैना संजय झाडे, ऍडव्होकेट राजू शेंडेजी ते येऊन आले. ते सुरेश महादेव पाटील, सौ अशोक गौरीकर, शिवदास वासे झाला ना, प्राध्यापक किशोर शंकर बिर्ला, काम केलेलं आहे ते फक्त दलित मित्र आणि समाज भूषण पुरस्कारार्थींना ज्या सोयी सवलती महाराष्ट्र शासनाने डिक्लेअर केल्या त्याचीच अंमलबजावणी करण्याचं काम करा, एवढीच विनंती आम्ही शासनाला करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसटी महामंडळचे जे एसटी बसेस आहेत त्यामध्ये एका व्यक्तीला घेऊन जाण्याची फ्री मध्ये आता नुकतेच आपले राजू शेंडेजी, अशोक सिंग, वसंत सिंग चौहान, मॅडम इकडे समोर बघा. थँक्यू. हे नेता मेरा फोटो जोड़ लेना. रमेश कांबरोजी फुले, कपिल रामाजी नागनवरे आहेत का? कपिल नागनवरे, भाऊ भाऊ असा रमेश भाऊ बस.
हा, मॅडमला विनंती करतो की मॅडमनी भगवान नामदेव ढगे हे नांदेडहून आले आहेत. इकडे बघा, इकडे मॅडम इकडे बघा. अपेक्षा आहेत. राजू उकुणराव फुल हे वर्धेवर आले. अगदी कोणाचं नाव फुटलं असं इथं किंवा कोणी आता आले असेल उशिरा. दिनेश बद्रुजी वाघमारे, प्रेमा सुधीर लेकुरवाडे. अत्यंत चांगलं छान वाटतं, अभिमान वाटतो की समाजासाठी झटत राहणे. एक राजकारण आणि समाजकारण या नाण्याच्या दोन बाजू आहे असं मला वाटतं आणि यामध्ये जास्त आपण महत्व जर दिलं तर त्या समाजकारणाच्या अनुषंगाने समाजात असं पाहिजे असं नाही तर छोट्या छोट्या आपण ज्या समाजासाठी झटतो, काम करतो, रात्रंदिवस त्यांच्यासाठी झटतो आणि त्यासाठी हे जे पुरस्काराच्या माध्यमातून एक अप्रिशिएटची थाप मिळते त्याचा आनंद हा वेगळाच असतो, न्यारा असतो हे मी समजू शकते. आज नक्कीच शेंडे साहेबांचा ऍडव्होकेट शेंडेजी मी आपल्याला हात जोडून आभार मानेन. त्यांच्या आग्रह असतो कारण आज शेड्यूल इतकं बिझी होतं हो की म्हणजे मला इथे येईल हे मला वाटत नव्हतं. पण शेंडे साहेबांनी मला म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये आता आमचा रविदास महाराजांचा कार्यक्रम झाला संघटनेचा तर तिथून जोपर्यंत मी निघणार नाही तोपर्यंत शेंडे साहेब निघाले नाही. मॅडम मला तुमच्या सोबत तुम्हाला घेऊन तुमच्याच गाडीमध्ये मला तुम्हाला या कार्यक्रमाला आणायचं आणि नक्कीच तिथे आल्यानंतर मला मोठं छान वाटलं, अभिमान वाटला. नक्कीच सिनियर जे समाजात ते काम करणारी आपण सगळं मंडळी असतो आणि यामध्ये एक महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार आपण सर्वांनी पटकावला. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. जिथे जिथे गरज भासली, आज तसं तर खासदार साहेबांना सुद्धा इथे इन्व्हिटेशन होतं पण आज उमरेड आणि भिवापूर तिकडे कुहीकडे अतिशय जास्त वृष्टी पडल्यामुळे काही घरं मोडकीस आलेली आहे आणि काही घरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात तिथे नुकसान झालं. त्याच्यामुळे खासदार महोदयांचा तिकडे दौरा लागला. निवडलं हे कार्यक्रम आहे, कार्यक्रम सत्कार हे आपले आज उद्या होतील आणि मी आहेच. मला सांगितलं आहे की आपल्याला कार्यक्रम करायचे तर त्या निमित्ताने मला इथे मी इथे आले आणि खासदार साहेबांना तिकडे पाठवलं. पण नक्कीच यापुढे जिथे जिथे अशा पद्धतीचे समाज कार्याची जी भूमिका आपण जे विशेषत्वाने निभवण्याचा प्रयत्न करतो हे तोंडी न करता कार्यामधून सांगते. जिथे जिथे खासदार महोदयाचं जसं आपण आता म्हटलं निवेदन आहे ती निवेदन नक्कीच आपण द्यावी. त्या निवेदनाच्या माध्यमातून जिथे जिथे विकास कार्याची भूमिका आम्हाला करावी लागेल ती नक्कीच आम्ही करू इतकं सांगते. फार न बोलता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करते. असंच झटत राहा आणि आपल्या पुढे जी येणारी जी नवी पिढी आहे त्यांना सुद्धा फुलाची पाकळी मोडून, कारण आजकालचं जनरेशन असं आहे की ही एक वेगळ्या मार्गाने लागत तर त्यांना आपल्याला त्यांच्यावर संस्कार त्यांना 50% 40% जरी त्यांच्यावर आपले संस्कार उचलता आले तर त्यापेक्षा दुसरं वेगळं कुठलंही मोठं असं काम नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानते, थांबते इथे. जय संत रविदास, जय 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 महाराष्ट्र. असलेले सर्व पुरस्कारार्थी आणि ज्यांचा सत्कार आज या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या हस्ते घडला असे सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त बंधू भगिनी आणि मित्रांनो, एक चांगला उपक्रम या निमित्ताने या संघटनेच्या वतीने आपण नागपूर शहरामध्ये घेतला त्याबद्दल मी वागदे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. जसं आपण विद्यार्थ्यांचं कौतुक करतो तर समाजामध्ये एक चांगलं काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे. त्यांच्या कामाचं व्यापक, त्यांच्या कामाची व्याप्ती ही लोकांपर्यंत आली पाहिजे आणि त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे की जीवनामध्ये आणखी चांगलं काम करायचं आहे. आणि मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो कारण समाज घडवण्याचं काम, समाजामध्ये जे चांगल्या चालीरीती आहेत ते टिकवण्याचं काम आपल्या हातून घडत आहे. हे काम असंच घडत राहावं. कारण आता नव्यानं ज्या पद्धतीचं राजकारण, ज्या पद्धतीचं समाजकारण आपल्या देशामध्ये होत आहे, ज्या पद्धतीचा कमर्शियल अप्रोच प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळत आहे तर त्याच्यामध्ये हे आपल्या सगळ्यांसमोर हे चॅलेंज आहे की समाज आपला हा चांगल्या परंपरेनुसार, चांगल्या चालीरीतीनुसार, चांगल्या संस्कृती घेऊन हा टिकला पाहिजे. याकरता आपण जे प्रयत्नशील राहतात त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो.
या ठिकाणी गायत्री साहेबांनी आपल्या व्यथा मांडल्या की अनेक सातत्याने त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही. खरं म्हणजे मी माझ्या या छोट्याशा 3.5 वर्षाच्या अनुभवामध्ये जबाबदारीने सांगतो की आपल्या राज्यातल्या जितके काही व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत त्या लाभाच्या योजनेमध्ये कोणाचंही लक्ष नाही. सरकार कोणाचं आहे हा भाग नाही. सरकार काल आमचं होतं, आज तुमचं आहे, उद्या परत आणखी कोणते येणार आहे. परंतु व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत, इतक्या चांगल्या चांगल्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या आहेत की ज्याच्या माध्यमातून समाजाच्या अनेक लोकांचं भलं होऊ शकते आणि त्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या लोकांना प्रेरणा मिळू शकते अशा पद्धतीच्या योजना आहेत. परंतु दुर्दैवाने पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा त्या योजनेचा लाभ या लोकांना मिळत नाही, हे दुर्दैव आहे. उलट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने, सिमेंटच्या रस्त्याच्या नावाने, मेट्रोच्या नावाने, विकासाच्या नावाने हे पटकन पैसे शासनाच्या तिजोरीबद्दल त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कंपनीला मिळतात, परंतु या योजनेकडे कोणाचंही लक्ष नाही. सातत्याने 3.5 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या अनेक वेळा आम्ही त्या ठिकाणी मागण्या केल्या. काल परवा मला त्या कलेक्टर ऑफिस मध्ये मी कलेक्टरला भेटताना नंतर मला बाहेर असेच आपल्या ज्येष्ठ आपले जे कलावंत आहेत त्यांची सुद्धा मला भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की गेल्या 3 वर्षापासून सातत्याने मी पाठपुरावा करतोय, परंतु आम्हाला त्या ठिकाणी जे मानधन मिळायचं ते आता मिळणं बंद झालेलं आहे. अशा अनेक योजना आहेत. सामाजिक न्यायामध्येच त्या ठिकाणी बार्टी म्हणून एक संस्था आहे, अतिशय चांगली विद्यार्थ्यांकरता ती असलेली संस्था आहे. आपली ओबीसी करता महाज्योती आहे, मराठा समाजाकरता सारथी आहे, मागटी आहे. अशा सगळ्या संघटनेच्या संस्थांच्या माध्यमातून आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना आणि वेगवेगळ्या घटकातील लोकांना त्या पद्धतीचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी मोटिवेशन मिळायला पाहिजे अशा पद्धतीच्या योजना आहे. परंतु दुर्दैवाने त्या होत नाही. परंतु जबाबदारीने आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपल्या 2 मागण्या ज्या आहेत त्या निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आता रेल्वेची जी आपली मागणी आहे ती काही आमच्या अखत्यारीमध्ये नाही, कारण ते केंद्र सरकारचा तो विषय आहे, राज्य शासनाचा विषय नाही. परंतु सगळ्यात पहिले तर आपला या मानधनाचा जो विषय आहे तो निकाली लागला पाहिजे आणि आपल्या सर्वांना मानधन मिळालं पाहिजे याचा निश्चितपणे पाठपुरावा करू. येत्या आठवड्यामध्ये जेव्हाही मुंबईला जाईल मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतो आणि या खात्याच्या सचिवाला पहिले भेटतो, प्रधान सचिवाला, आणि त्यांना विनंती करतो की या संदर्भामध्ये ताबडतोब तुम्ही अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे असं त्यांना स्पष्टपणे सांगतो. शिवशाही बस खूप अशा मागण्या आहेत. अच्छा, त्यात काय जिल्ह्यामध्ये आपण चालू ठेवावं आणि एक चांगलं वातावरण, कारण वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आहेत. मी तर अनेक विषयाचा पाठपुरावा करताना मला तर वारंवार बोलावंसं वाटते की ऑनलाईन लॉटरी, ऑनलाईन गेमिंग हा आपल्या देशामध्ये एक घातक प्रकार आहे. मी जेव्हा त्या विधिमंडळाच्या विधान परिषदमध्ये त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर दुर्दैवानं सरकारकडनं मला असं उत्तर मिळालं की सेंट्रल गव्हर्नमेंटने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याच्यावर 28% जीएसटी लावलाय. म्हणजे तुम्ही लोकांचं जीवन 28% जीएसटीचा तुम्ही महसूल गोळा करण्यासाठी तुम्ही लोकांचं जीवन कसं काय बर्बाद करू शकता हा प्रश्न विचारला तर त्याच्यावर उत्तरच नाही. परंतु सातत्याने याही पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दाखला दिला मला की सुप्रीम कोर्टमध्ये अशाच पद्धतीचं मॅटर होतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ऑनलाईन लॉटरी किंवा ऑनलाईन गेमिंग आणि स्किल गेमिंग याच्यामध्ये फरक आहे आणि त्याचा फायदा घेत सरकार त्या पद्धतीचं या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीच्या गेम्सला त्या ठिकाणी मोटिवेट करत आहे. हे दुर्दैव